नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्निया मातोश्री म्हणजेच कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की टोमल काकू फिरायला गेल्या होत्या, तर ह्या कॅलिफोर्नियन कॅट मॉम कडे काहीच कॉन्टेंट नव्हता, त्यामुळे कॅट मॉम न सांगता सलग 3 दिवस सुट्टीवर होत्या। तसं तर ह्या कॅट मॉम सॅटर्डे संडे व्हिडिओ टाकत नाही, पण गेल्या आठवड्यात फ्रायडेला देखील गायब होत्या। नशीब ह्या टोमल काकू लवकर घरी आल्या, नाहीतर ह्या कॅट मॉमने व्हिडिओ काय टाकलेच नसते असं वाटते। तसं पण टोमल काकू जेवढे दिवस बाहेर होत्या तेवढे दिवस तर ह्या कॅट मॉमने कधी मुलीला घेऊन डेंटिस्ट कडे जाताना दाखवलं, तर कधी आंबे दाखवत बसल्या होत्या। ह्या कॅट मॉम ना थोड्या भरसटल्यासारख्या वाटतायत मला। तसं तर 1 लाख सबस्क्रायबर्स यांचे पूर्ण झाले तेव्हापासून यांच्या डोक्यात खूप हवा गेली आहे, खूप जास्त ॲटिट्यूड आला आहे यांना। आता ज्यांच्यापासून इन्फ्लुएन्स झाल्या होत्या त्यांच्या दुप्पट ह्या काकूंना ॲटिट्यूड आला आहे असं वाटते। ह्या आता परदेशात राहून आंब्यांची किंमत सांगत बसल्या होत्या। आणि काय हो कॅट मॉम, घरकोंबडी मनीश्री काकू झाल्या, टोमल काकू झाल्या, आता तुम्ही पत्रस्टेच्या केअरटेकरला कॉपी करताय का? नाही म्हणजे तो पण त्या दिवशी आंबे दाखवून सारखा बोलत होता, बघा मोठा फल आहे, मोठा फल आहे, तुम्ही पण त्याचं बघून तेच करत होत्या। अहो काकू, तुम्ही आयुष्यभर काय दुसऱ्यांचीच कॉपी करत राहणार आहात का? स्वतःचं काहीतरी टॅलेंट दाखवा ना हो। अरे हो, एक टॅलेंट तर आहेच तुमच्याकडे, तोंडावरती स्माइल ठेवता, गोड शब्दात लोकांच्या जीवाला लागेल असं काम देखील करता तुम्ही। 3 दिवसाची सुट्टी घेतली आणि रामनवमी दिवशी काकू परत गायब झाल्या होत्या, का तर त्यांचं असं म्हणणं होतं त्यांची तब्येत खराब होती, आणि तब्येत खराब असला की मूड नसतो व्हिडिओ बनवण्याचा। आता ही सगळी कारणं तर आपल्याला माहितीच आहे। टोमल काकूंच्या ॲब्सेन्स मध्ये यांचं मन लागेल तरी कसं? टोमल काकू तिथे बनोज काकांसोबत रोमॅन्टिक व्हिडिओज बनवत होते, फ्लाइंग ड्रेस घालून फोटोज काढत होते, मग यांना करमेल तरी कसं? एक दिवस यांची तब्येत ठीक नव्हती तर दुसऱ्या दिवशी लगेच ह्या मेकअप करून बसल्या होत्या कॅमेरा समोर, का तर यांचं असं म्हणणं आहे की मेकअप केल्यानंतर यांना फ्रेश वाटते। तसं तर यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून यांनी काय केलं, त्यांनी रेसिपी दाखवली फालुद्याची। ह्या कॅट मॉम फालुदा बनवण्या अगोदर बोलल्या की इथे खूप कडकडीत ऊन आहे, जशी मुंबई पुण्यामध्ये परिस्थिती आहे तशीच इथे देखील आहे, त्यामुळे त्या फालुदा बनवत होत्या। पण त्यानंतर कॅट मॉमने स्ट्रॉबेरी जेली बनवायला घेतली। आधी या कॅट मॉमने गरम पाणी मिक्स केलं होतं आणि त्यात लिहिलं होतं ते मिक्सचर थंड पाण्यात टाकायचं आहे, तर या कॅट मॉम बोलल्या की आमच्या इथे नळाला थंडच पाणी येते, कधी पण जर नळ ओपन केला तर पाणी नेहमी थंडच असते। एवढ्या कडकडीत उन्हात पण नळाला पाणी थंड कसं काय येतं? आता आमच्या इथे तर दुपार झाली की नळाला एवढं गरम पाणी येतं की गिझर ऑन करायची गरज नाही पडत किंवा गॅसवर पाणी तापवण्याची देखील गरज नाही पडत। आता या कॅलिफोर्नियन कॅट मॉमच्या मुलीला झाली होती सर्दी आणि यांनी फालुदा बनवला होता। सब्जा, आईस्क्रीम हे सगळं किती थंड असते हे तर यांना माहितीच असेल, तरी देखील आपल्याकडे काही कॉन्टेंट नव्हता म्हणून ह्या कॅट मॉमने फालुदा बनवला वर त्या मुलीला देखील खायला दिला। कमाल आहे बाबा या काकूंची खरंच। ह्या काकूंना ना स्वतः काय केलं की त्याचं कौतुक करायची खूप घाणेरडी सवय आहे। ह्या कॅट मॉमचं कसं आहे, फक्त हिचं कौतुक करा, जर दुसऱ्या कोणाचं कौतुक केलं की लगेच हिला राग येतो। अहो कॅट मॉम, ऐका ना, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही एवढ्या स्वतःला वेल मेंटेन ठेवलं आहेत, खूप चांगली गोष्ट आहे। अहो पण काकू, ते टी शर्ट पाठवून फोल्ड करणं गरजेचं आहे काय हो? काय आहे ना, कॉलेजला जाणाऱ्या छपरी मुलींना तशी सवय आहे, एकदम बॅगी टी शर्ट वगैरे घालतात आणि पाठवून फोल्ड करतात। आता तुम्ही काय कॉलेज स्टुडंट नाही आहात, 2 मुलांची आई आहात, वयाला शोभेल असं वागावं जरा। नाही म्हणजे मी हे तुम्हाला का सांगते माहिती आहे का? तुम्ही ते टी शर्ट पाठवून फोल्ड करता आणि वेतन काका जेव्हा तुमचे कॅमेरामॅन बनून तुमच्या पाठी व्हिडिओ शूट करत असतात ना, तेव्हा तुमच्या मागून फोल्ड केलेलं टी शर्ट वरच जास्त फोकस असतो असं वाटते। आता लोकांनी काय बघावं आणि काय शिकावं यातून? अहो सोशल इन्फ्लुएन्सर आहात ना तुम्ही। अहो काकू, चांगलं नाही दिसत होते। दुसऱ्या दिवशी मंडळी, ह्या काकूंनी थालीपीठ बनवले होते, अर्धे तर यांचे थालीपीठ तुटके होते, आणि जसं की मी मगाशी बोलली,
ह्यांना स्वतः केलेल्याचं खूप जास्त कौतुक असते. ह्यांनी साधं पाणी देखील गरम केलं आणि ते पिलं तरी देखील या त्या पाण्याचं कौतुकच करतील. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है. 1-2 दिवसा अगोदर ह्या कॅट मॉमची धाकटी बहीण आली आहे ह्यांच्या घरी. तिने देखील टोमल काकूंसारखा एकटीने प्रवास केला आहे लहान मुलाला घेऊन. तर ह्या काकूंना खूप लोकांनी कॉमेंट केली होती की तसं पण तुमच्या माहेरचे लोक जास्त येतात तुमच्याकडे, सासरच्या लोकांना तुम्ही नाही बोलवत तुमच्याकडे. सासू सासरे आहेत, ननंद आहेत, त्यांना देखील तुम्ही नाही बोलवलत कधी. तर अशा सगळ्या कॉमेंट्स वाचून काकूंना आला राग. आता मंडळी याच मागे बोलल्या होत्या ना की तुम्ही लोक पॉझिटिव्ह कॉमेंट्स करा, निगेटिव्ह कॉमेंट्स करा किंवा सजेशन देणाऱ्या कॉमेंट्स करा, पण कोणाचं नाव घेऊ नका. जर नाव घेतलं तर मी ती कॉमेंट डिलीट करीन. मग या काकू आता का बरं एवढ्या हायपर झाल्या? आता या काकूंनी पण मनीश्री काकू आणि टोमल काकूंचं बघून स्वतःची पर्सनल लाईफ युट्यूब वरती विकली आहे डॉलर्ससाठी. ह्या काकू जे काही वागतात बोलतात त्यावर आता लोकांनी प्रश्न विचारले तर लोकांचं कुठे चुकलं? एकतर ह्या काकू पण इतरांसारख्याच खोटं बोलतात. ह्या काकू पण व्हिडिओ शूट करताना फिल्टर यूज करतात, पण दाखवतात असं की माझी किती ग्लोईंग स्किन आहे बघा. ह्या काकूंना लोक कॉमेंट करत होते, लोक प्रश्न विचारत होते, तर या काकूंनी त्यांची शंका दूर करायला हवी होती ना. पण ते सगळं राहिलं बाजूला. ह्या काकूंनी काय केलं तर परत टोमल काकूंची कॉपी केली. टोमल काकू नाही का मनोज काकांना घेऊन त्यांना ट्राउल करणाऱ्या ट्रॅव्हलर्सला उत्तर द्यायला सोफ्यावर बसून लेक्चर द्यायच्या. तसंच ह्या कॅट मॉम पण वेतन काकांसोबत बसून लोकांना उपदेश देत होत्या. काकू बोलतात काय तर अशा कमेंट्स करू नका, बस झालो. आता सासर माहेर काय सुरू केलं आहेत तुम्ही? आता या काकूंची बहीण भाऊ दोघही फॉरेनला असतात, त्यामुळे ह्यांचे घरचे तिथे जात येत असतात. पण वेतन काकांची बहीण इंडियामध्येच राहते, त्यामुळे त्यांचे आई वडील बहिणीकडेच जात असतात. ह्या कॅट मॉम असं देखील बोलल्या की वेतन काकांच्या आई वडिलांना बरं नसते, त्यांचे मेडिकल कंडिशन्स आहेत, त्यामुळे ते एवढं ट्रॅव्हल नाही करू शकत. ठीक आहे काकू, तुमच्या सासू सासऱ्यांना मेडिकल इश्यू आहे त्यामुळे ते ट्रॅव्हल नाही करू शकत, पण तुमच्या नंदेचं काय हो, त्या तर ट्रॅव्हल करू शकतात ना. हो, जशी तुमची बहीण एकटी आली 7 महिन्याच्या बाळाला घेऊन, तशी तुमची नणंद देखील येऊच शकते ना. अहो काकू, जसं तुम्ही भावाला एवढे दिवस तुमच्याकडे ठेवून घेतले आहेत, बहिणीला बोलवलं आहेत राहायला, तसंच नंदेला पण बोलवा ना. अरे हो, सासरच्यांना बोलवणाऱ्या तुम्ही कोण? घर तर वेतन काकांचं आहे ना, त्यांच्या घरचे कधी येऊ शकतात तिथे, असं कॅमेरा समोर तुम्ही बोलल्या ना. अहो काकू, पण आता हे जग जाहीर झालं आहे की वेतन काका तुमच्या शब्दा बाहेर नाही आहेत. तुम्ही जे बोलाल तेच काका ऐकणार. आणि तसं पण बहिणीच्या लग्नात तुम्ही आल्या होत्या ना, तेव्हा तर सगळ्यांनीच पाहिलं होतं की तुमचं सासरच्या मंडळींसोबत एवढं काही बॉन्डिंग नाही आहे. अहो काकू, अर्धा वेळ तर तुम्ही बेडरूम मध्ये कडी लावून मुलांना घेऊन बसलेल्या असायच्या, आणि तेव्हा वेतन काका पण तुमच्या मागे पुढे कॅमेरा घेऊन फिरत असायचे व्हिडिओ शूट करत. मंडळी, या काकूंना ना भारतापेक्षा या जिथे राहतायत तिथल्या जागेचा यांना जास्त अभिमान आहे. आता झालं असं होतं की ह्या काकू यांच्या बहिणीच्या लग्नानिमित्त भारतात आल्या होत्या. तर ह्या काकू आधी माहेरी राहिल्या होत्या, त्यानंतर या सासरी गेल्या. तेव्हा या काकू चहा बनवत होत्या. चहा बनवताना काकू बोलल्या की चहा बनवणं खूप कठीण काम आहे भारतात, त्यांच्या इथे असं नसते. तिथे त्या डायरेक्ट दूध फ्रीज मधून बाहेर काढतात आणि चहामध्ये टाकतात. इथे दूध तापवायला लागते, चहा एकदम साखरासंगीत करावा लागतो. वा काकू, छान. एरवी तर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्हाला लोकांना भारतीय संस्कृती आठवते, पण इतर वेळी तर तुम्ही भारताची तुलना कॅलिफोर्निया सोबत करत असता. तेव्हा या काकू पुण्यावरून संभाजीनगरला येत होत्या तर बोलत होत्या की इथे ट्रॅव्हल करणं खूप डिफिकल्ट आहे, सारखे ब्रेक मारतात. मुलांना सोबत नेणं मोठं टास्क आहे, पण कॅलिफोर्नियामध्ये असं नाही आहे, तिथे ट्रॅव्हल करणं खूप इझी आहे. वर नंतर वेतन काका सोबत या स्कूटीवर बसून पासपोर्ट साईज फोटो काढायला गेल्या होत्या, तर तेव्हा देखील यांची घाबरण्याची ओव्हर ऍक्टिंग सुरू होती. उगाच ना नाटकं करायची अटेन्शन मिळवण्यासाठी. हे बरे या काकूंना जमते. आज पण या काकूंने मच्छीवरना भारताची तुलना कॅलिफोर्निया बरोबर केली. काकू बोलतात काय तर भारतात छोटे पापलेट मिळतात, पण इथे हातापेक्षा खूप मोठे पापलेट मिळतात. अहो काकू, कधी ना भारतात आल्या ना की भाऊच्या धक्क्याला जा किंवा लेझी फुडी माहिती आहे ना तुम्हाला? अहो तीच जी पालघरला राहते, तिच्या इथे भाजीपाला मिळत नाही म्हणून रोज नॉनव्हेज खाते, तीच तुम्ही ना तिच्या घरी जावा,
ते सापजी आहेत ना, ते तुम्हाला मस्त तुमच्या तोंडापेक्षा मोठा पापलेट आणून देतील खायला. हो काकू, उगाच ना सारख्या तुम्ही भारताला कमीपणा दाखवू नका. तुम्ही तिथे जाऊन काय मोठे तीर नाही मारले आहेत. त्या वेतन काकांमुळे तुम्हाला तिथे जाण्याची राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे उगाच हवेत नका उडू. आपल्या जन्मभूमीबद्दल अभिमान बाळगावं जरा. निदान इथे ना सगळ्या गोष्टी काही मिनिटात उपलब्ध होतात, पण तुम्ही जिथे राहता ना तिथे सगळं काही तुम्हालाच बघावं लागते. असं बघायला गेलं तर गुलाम म्हणूनच राहताय तुम्ही तिथे. त्यामुळे ना प्लीज यापुढे भारताला कमीपणा दाखवू नका. तुमचे व्हिडिओज बघणारे पण 90% हे भारतातच आहेत. जे डॉलर्स कमवताय ना तुम्ही, ते भारतीय रहिवाशांच्या जीवावर सुरू आहे, समजलं ना? तशा तर तुम्ही हुशार आहातच. आणि हो काकू, अजून एक गोष्ट, जरा कोण काही कॉमेंट करत असेल, तुम्हाला प्रश्न विचारत असेल, तर त्या कॉमेंटला रूड रिप्लाय देणं किंवा गोड गोड बोलून समोरच्याची इज्जत काढून त्याला ब्लॉक करणं थांबवा. तर मंडळी, अशा आहेत या कॉपीकॅट कॅलिफोर्नियन मातोश्री, ज्या कुत्र्याच्या शेपटीसारख्या आहेत. कितीही ट्राय केलं तरी वाकड्या त्या वाकड्याच राहणार. अहो म्हणजे किती या काकूंना बोललं की टोमल काकूंची कॉपी करू नका, तरी देखील ह्या कॉपी करणारच. ह्या काही सुधारणार नाही. ह्यांनी बहुतेक न सुधारण्याची शपथच घेतली आहे असं मला वाटते. तुम्हाला देखील असंच वाटते का मंडळी? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.